उत्तराखंड. ओम श्री परमात्मने नमः. प्रभो श्री रामचंद्राय नमः. श्री संत एकनाथ महाराजांकृत. भावार्थ रामायण. उत्तराखंड. अंतरंग. रामाने रावणाला ठार केले, लंका नगरीत उद्ध्वस्त केली, विभीषणाच्या स्वाधीन राज्य केले, सीतेची सुटका झाली, भरताची भेट झाली, रामाचा राज्याभिषेक झाला. सर्वांना भोजने देऊन मान सन्मान घेऊन ते परत गेले. कौशल्या व सर्व मातांना आनंद झाला. अयोध्या नगरीत आनंदोत्सव साजरा झाला. हनुमंताने रामांना लोटांगण घातले, दृढ आलिंगन दिले. हनुमंताचा कंठ भरून आला. श्रीरामाचा निरोप घेऊन हनुमंत निघाला. त्यावेळी रामाने हनुमंताला रावणाच्या राज्यातील स्त्रियांचे संरक्षण करण्याची कामगिरी सांगितली. त्याप्रमाणे हनुमंत रावणाची स्त्री राज्यातून निघून गेल्या. श्रीराम सीतेसह सिंहासनावर विराजमान झाले. त्यांचे जवळ भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न उभे होते. त्यांच्यासमोर प्रधान मंडळी आपल्या स्थानावर बसली होती. भाट श्रीरामाच्या गुणाचे आनंदाने गायन करत होते. त्यावेळी सती, अनुसया, अगस्ती, कण्व, गौतम, चव्हाण, भारद्वाज, अंगिरा, कश्यप, कौंडन्य आणि प्रतिशक्ती निर्माण करणारे असे थोर ऋषीमुनी आपल्या शिष्य मंडळींच्या सह श्रीरामाच्या भेटीसाठी आली. त्यावेळी श्रीराम समोरे गेले आणि त्यांची पाद्यपूजा करून त्यांचा सत्कार केला. त्यांना मोठमोठी दाने दिली, सुरुची भोजने दिली. ऋषी मंडळी तृप्त झाली. रामाने त्यांना नमस्कार करून नम्र भावनेने येण्याचे कारण विचारले. ज्यावेळी अगस्तींची लंकेत घडलेली सर्व वृत्तांत रामाला कथन केला, तसेच त्यांनी रावणाचे पूर्व पीठिका सांगावयास सुरुवात केली. पूर्वी कृतयुगात ब्रह्मदेवाचा पुत्र पुलस्त्य नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याने महान तपश्चर्या केली. तो वेदांमध्ये पारंगत होता. तसेच तो महान भगवत भक्त होता. त्याने आपणास मिळालेल्या ज्ञानाचे रूपांतर भगवत भक्तीमध्ये केले होते. ज्ञानाने मोक्ष मिळतो खरा, पण ते ज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विराम पावले पाहिजे, ज्याची त्यांना जाणीव होती. एके दिवशी पुलस्त्य मेरू पर्वताच्या पठारावरील तृणबंधूच्या आश्रमात येऊन पोचला. त्या आश्रमाचा परिसर निसर्गश्रेने नटलेला होता. फळाफुलांनी तो परिसर बहरलेला होता. सारे वातावरण पवित्र व सुगंधमय होते. तिथे आश्रमात येताच पुलस्त्य प्रसन्नतेने तेथे तपश्चर्या करीत बसला. एके दिवशी काही राजकन्या फिरत फिरत त्या आश्रमात आल्या. त्या तेजस्वी ऋषींना पाहून राजकन्या आश्चर्यचकित झाल्या. पुलस्त्याने त्यांना जाण्याचे सांगितले. जर तुम्ही येथे थांबाल तर तुम्ही गर्भवती व्हाल, अशी सूचना दिली. ते ऐकून त्या राजकन्या त्या आश्रमातून निघून गेल्या. राजकन्या गेल्यावर त्यांना पाहण्यास आलेल्या तृणबिंदू कन्येला त्या सख्या दिसल्या नाहीत, परंतु वेद मंत्राचा ध्वनी तिच्या कानी पडला. तिच्या पोटी गर्भ राहिला. तिची सर्व काया पलटली. तिच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागले. तृणबिंदूने तिला असे होण्याचे कारण विचारल्यावर आश्रमातील वेदध्वनी आपल्या कानावर पडला, असे तिने सांगितले. त्यावेळी पुलस्त्याजवळ तो आपल्या कन्येला घेऊन आला आणि आपल्या कन्येचे पाणिग्रहण करावे असे सांगितले. त्या कन्येचे पतीची सेवा मनोभावे केली. पुलस्त्याने आशीर्वाद दिला. माझ्यासारखा तेजस्वी पुत्र होईल. यथाकाळी ऋषीपत्नी प्रस्तुत झाली आणि तिला तेजस्वी मुलगा झाला. पुलस्त्याने त्या मुलाचे नाव पौलस्त्य असे ठेवले. वेदाच्या श्रवणाने त्याचा जन्म झाला म्हणून त्याला विश्रण असेही म्हणू लागले. पौलस्त्य महान तपस्वी होता. तो मातृपितृभक्त होता. त्याची महान तपश्चर्या पाहून भारद्वाजांनी आपल्या कन्येचा विवाह त्याच्याबरोबर लावून दिला.
त्या दाम्पत्याला पुत्रप्राप्ती होऊन त्याचे नाव वैश्रवण असे ठेवले. तो वडिलांसारखा कठोर तपश्चर्या करणारा होता. वैश्रवणाच्या महान तपश्चर्येमुळे ब्रह्मदेवांनी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला लोकपाल कुबेर केले. यम, इंद्र, वरुण हा या चौथा दिक्पाल कुबेर झाला. ब्रह्मदेवाने त्याला पुष्कर नावाचे एक विमान दिले. नंतर त्या वैश्रवणाच्या इच्छेप्रमाणे ब्रह्मदेवाने मयासुराकडून निर्माण करवून लंका नगरी त्याला अर्पण केली. त्याप्रमाणे तो वैश्रवण लंकेत वास्तव्य करीत होता. परी तो पुष्पक विमानातून आपल्या आईवडिलांच्या दर्शनाला सदैव जात होता. अगस्त्य पुढे सांगू लागले. त्यांनी सुकन्याची जन्मकथा रामांना सांगितली. सुकेशाची जन्मकथा रामांना सांगितली. सृष्टी निर्माण करण्याच्या वेळी ब्रह्मदेवाने भूते निर्माण केली. ज्यांना सृष्टीचे रक्षण करावयास सांगितले ते रक्षण करू लागले. त्यामुळे त्यांना राक्षस म्हणू लागले. जे सृष्टीचा योग्य क्षम पाहू लागले त्यांना यज्ञ असे नाव पडले. या राक्षसांमध्ये हेती व प्रहेती या नावाचे 2 राक्षस होते. त्यापैकी प्रहेती हा अतिशय धार्मिक प्रवृत्तीचा होता. हेची मात्र प्रपंचात आसक्त झालेला होता. या हेतीला काळाने आपली बहीण राक्षस नामक कन्या दिली. या जोडप्यात विद्युकेश नावाचा एक पुत्र झाला. तो अतिशय बलवान होता. या विद्युकेशाची संध्या नावाच्या राक्षसींच्या कन्येशी विवाह झाला. विद्युतक्लेशाची पत्नी गर्भवती असताना ती दोघे मंदार पर्वतावर गेले होते. तेथेच तिची प्रसूती होऊन तिला पुत्र झाला. मातेने त्या बालकाचा त्याग केल्यामुळे ते बालक पर्वतावरच राहून लागले. एके दिवशी शंकर पार्वती तेथून जात असताना त्यांनी ते बालक पाहिले. त्याचे आई वडील शोधले तर ते सापडले नाहीत. पार्वतीने त्या बालकाचा सांभाळ करून त्याला मोठे केले. त्या बालकाचे नाव सुकेशा असे ठेवले. विद्युकेशापासून या मुलाची निर्मिती झाली होती. शंकराने तो मोठा झाल्यावर त्याला गंधर्व नगरीत राहण्यासाठी दिले. सुकेशा हा मोठा शिवभक्त होता. तो शिवाची सदैव आराधना करत असे. सुकेशाची धार्मिक वृत्ती सर्वत्र पसरली. ग्रामीण लोकांच्या गंधर्वाने त्याला आपली कन्या दिली. त्या दोघांना सुमाली व माल्यव्रत व माळी असे 3 पुत्र झाले. या तिघांनी मेरू पर्वतावर राहून कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर मागितला. स्वतःच्या राहण्यासाठी तिघांनी विश्वकर्म्याकडून लंका निर्माण करून घेतली. तिघेजण या लंका नगरीत राहू लागले. नर्मदा नावाच्या गंधर्व स्त्रीने त्यांना आपल्या 3 कन्या देऊन त्यांचा विवाह केला. माल्यव्रताला त्याची स्त्री सुकृती हिच्यापासून 6 मुलगे व 1 मुलगी झाली. सुमालीला सुकुमावतीपासून पुढे काही पुत्र व कन्या झाल्या. कैकसी, सुचिरश्मती व कुंभिनासी ही त्या मुलींची नावे होती. मालीला वसुमतीपासून 4 पुत्र झाले. ते बलवान होते. त्यांना आपल्या शक्तीचा गर्व होता. यांनी यज्ञयागाचा विध्वंस करून त्रैलोक्यात देवदिकांना त्रास देण्याची सुरुवात केली. सर्व देवांनी शंकराकडे जाऊन ही घटना सांगितली. शंकरांनी देवांना विष्णूकडे जाण्यास सांगितले. देवमंडळी त्यांच्याकडे गेले व त्यांनी विष्णूची प्रार्थना करून स्तुती केली. राक्षसांपासून आपले संरक्षण करावे असे अंतरंगापासून विनंती केली. विष्णूने त्या सर्व देवांना अभयदान दिले. आपण त्या गर्वाने उन्मत्त राक्षसांचा संहार करू असे देव ऋषींनी वचन दिले. विष्णू राक्षसांच्या वधासाठी युद्ध करणार आहे. ही बातमी राक्षसांच्या हिरांनी माल्यवताला येऊन माल्यवताने आपले 2 बंधू माली व सुमाली यांना या घटनेची वार्ता सांगितली. या तिघांनी विष्णूला आपण शत्रू समजून आत्मपूर्वी गायले. विष्णूबरोबर युद्ध करण्याचा निश्चय केला. सर्व राक्षसांचे सैन्य एकत्र केले.
महापराक्रमी आणि शस्त्राने युद्ध राक्षसांचे सैन्य घेऊन ते तिघे राक्षस विष्णूवर स्वारी करण्यासाठी लंकेत बाहेर पडले. त्यावेळी त्यांना अनेक तऱ्हेचे अपशकुन झाले. तरी देखील तिकडे दुर्लक्ष करून ते राक्षस युद्धासाठी पुढे निघाले. विष्णूंना ही बातमी दूतांनी सांगताच विष्णूंना आनंद झाला. त्यांनी अभेद कवच घातले. सर्व शस्त्रांनी सज्ज होऊन राक्षसांशी युद्ध करण्यासाठी निघाले. देवांचा व ऋषींचा त्रास त्यांना दूर करावयाचा होता. त्यानंतर विष्णूचे व राक्षसांचे घनघोर युद्ध झाले. विष्णूंनी अनेक राक्षसांचा संहार केला. राक्षस सैरावैरा धावू लागले. हे पाहून सुमाली अतिशय क्रोधायमान झाला. त्याने विष्णूला युद्ध करण्याचे आव्हान दिले. विष्णू आणि सुमाली याच्या युद्धाला सुरुवात झाली. विष्णूंनी बाणांचा वर्षाव केला. सुमालीचा त्या रथसारथी त्याला ठार केले. विष्णूंनी माल्यवताला रणांगणामध्ये मूर्छित केले. नंतर मालीने आपल्या गदेने गरुडाला मूर्छित केले. त्यावेळी विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने मालीचा शिरच्छाद केला. हा पराभव पाहून आणि सैन्याची पळापळ पाहून माल्यवन क्रोधाने पुढे आला. तो उन्मत्ताने बोलू लागला. माल्यवताने टाकलेला शूळ हा विष्णूंना लागला. त्यामुळे गरुडाने आपल्या प्रचंड पंखाने शत्रू सैन्यावर आघात केला. शत्रू सैन्य सैरावैरा धावू लागले. विष्णूच्या भीतीने हे राक्षस सैन्य पाताळात दडून राहिले. पुढे एके दिवशी माल्यवताने आपली कन्या कैकसी हिला पुलस्त ऋषीला पुत्र पौलस्ती याला वरण्यास सांगितले. त्याप्रमाणे कैकसी पौलस्त्याच्या आश्रमात आली. ही हात जोडून नम्र भावनेने ऋषीच्या समोर उभी राहिली. पुलस्तीने आश्रमात येण्याचे कारण विचारले. कैकेयी म्हणाली, आपण सर्वज्ञ आहात. एवढे बोलून तिने मौन यत्कारले. पौलस्तीने क्षणभर ध्यान केले आणि त्यांनी जाणले की कैकसी आश्रमात का आली. ती कातरवेळी आल्यामुळे तुला राक्षसपुत्र होतील व अत्यंत अहंकाराने वाहून देवदिकांना देखील त्रास देतील असे म्हटले. तरी देखील कैकसीने तपस्वी व धर्मनिष्ठ पुत्र व्हावा असा वर मागितला. तिच्यावर प्रसन्न होऊन पौलस्तीने तसा कैकसीचा वर दिला. त्यानंतर कैकसी आश्रमात राहून तेथे पौलस्तीची मनोभावे सेवा करू लागली. पौलस्तीपासून कैकसीला रावण नावाचा पुत्र झाला. तो 10 तोंडाचा व 20 हाताचा होता. त्याचा रंग अत्यंत काळा होता. त्याचा जन्म होताच अनेक तऱ्हेचे उत्पात झाले आणि अपशकुन होऊ लागले. त्यानंतर तिला कुंभकर्ण नावाचा पुत्र झाला. एके दिवशी चैत्रवनामध्ये क्रीडा करण्यासाठी पुष्पक विमानातून चाललेल्या कुबेराला पाहून त्याच्या महान ऐश्वर्याचे वर्णन कैकसीने रावणासमोर केले. ते ऐश्वर्य आपणास प्राप्त व्हावे असे रावणास वाटू लागले. त्याने तसा प्रतिज्ञा देखील केली. कठोर तपश्चर्या करण्यासाठी रावण गोकर्ण आश्रमात निघून गेले. विभीषणाने देखील अनेक वर्ष कठोर तप केले. त्याच्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यावेळी आपणास प्रभूच्या नामसंकीर्तनाची आवड सदैव राहावी व धर्मपारायण लाभावे असा वर त्यांनी मागून घेतला. रावणाने अमरत्व म्हणून मागले. कुंभकर्णाला वर मागू लागला. त्यावेळी सरस्वती त्याच्या जिभेवर जाऊन बसली. ब्रह्मदेवाने कुंभकर्णास वर घेण्यास सांगितले. त्यावेळी त्याच्या जिभेवर सरस्वती आल्यामुळे त्याला वर्षानुवर्ष झोप लागली. असा वर मागून घेतला. तो शुद्धीवर आल्यावर त्याला कळले की आपण वेगळाच वर मागून बसलो. कुंभकर्णाला पश्चाताप झाला. नंतर ते तिन्ही बंधू म्लेच्छकांत कवनात निघून गेले. रावणाला अमरत्वाचा वर मिळाला होता हे कळताच सुमाली व इतर राक्षसांनी रावणाकडे जाऊन प्रार्थना केली की तुझा ज्येष्ठ बंधू कुबेर याने आम्हाला इथे वास्तव्य करण्याची लंका नगरी दिली होती. परंतु एके दिवशी विष्णूने पराभव करून लंकेचे हरण केले. त्यामुळे आम्हाला खाली पाताळात राहावे लागले. तरी कुबेराकडून पुन्हा लंका मागून घ्यावी. रावणाचे प्रहस्त प्रधानास लंकेची मागणी करण्यासाठी आपला दूत म्हणून कुबेर यांच्याकडे पाठवले. प्रस्थाने लंका नगरीत कुबेराची भेट घेऊन
लंकेची मागणी केली. कुबेराने लंका रावणाला दिली. कुबेर आपले पिताश्री विश्रवा यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांच्याजवळ कोणी न वापरलेली अशी दुसरी नगरी मागितली. विश्रवाने कुबेराला कैलास पर्वताच्या पठारावर मंदाकिनी नदीच्या तीरावर दुसरी उत्तम नगरी स्थापन करून राहायस असे सांगितले. पिताश्रीच्या आज्ञेप्रमाणे जेथे जाऊन एक सुंदर नगरी स्थापन केली आणि तिथे तो सुखाने राहू लागला. लंका नगरीत रावणाला मिळाली. सर्व राक्षसांना आनंद झाला. त्याने लंकेच्या सिंहासनावर राज्याभिषेक करून रावणाला बसवले. रावणाची बहीण शूर्पणखा आता मोठी झाली होती. तिच्या विवाहाची चिंता रावणाला होती. धनुचा पुत्र विदुलजिह्व याच्याशी विवाह करून दिला. एके दिवशी रावण शिकारीसाठी हिंडत असताना मयासुराची त्याच्या कन्येसह भेट झाली. एकमेकांनी आपली माहिती सांगितली. मयासुराची स्वरूप सुंदर कन्येची म्हणजे मंदोदरीची माहिती रावणाने मयासुराला विचारली. मयासुर म्हणाला, ही माझी मुलगी हेमा नावाच्या अप्सरेपासून झालेली आहे. रावण हा पौलस्तीचा पुत्र आहे. हे जाणून मयासुराने रावणाने मंदोदरीला देऊन तिचा विवाह संपन्न केला. प्रसन्न होऊन मयासुराने रावणाला महान अद्भुत शक्ती प्रदान केली. कुंभकर्णाचे लग्न विरोचनाची कन्या वर्जसारेशी लागले. गंधर्वराज कन्या शर्मेशी विभीषणाचे लग्न रावणाने लावून दिले. कालांतराने रावणाला मंदोदरीपासून पुत्र झाला. त्याने जन्मताच प्रचंड मेघासारखा गळागळ केला, म्हणून त्याचे नाव मेघनाद असे ठेवले. कुंभकर्णाने एके दिवशी रावणाकडे स्वतःला शांत झोपांसाठी प्रशस्त व निवांत असे मंदिर बांधून मागितले व रावणाने महेश्वराकडून एक स्वतंत्र मंदिर बांधून घेतले. ते कुंभकर्णास दिले. लंकेचा राजा झाल्यावर रावणाने सर्व देवदिकांना व ऋषीमुनींना अतिशय त्रास देण्यास सुरुवात केली. हे कुबेराला कळताच कुबेराने रावणाला संदेश पाठवून त्याला कृत्य अयोग्य आहे असे सांगितले. कुबेर उन्मत्तपणाने वागल्यामुळे पार्वतीच्या शापाने त्याचा उजवा डोळा कसा भस्म झाला ते सर्व कुबेराच्या दूताने रावणाला सांगितले. रावणाने कुबेराची निंदा केली आणि क्रोधाच्या भरात कुबेराच्या दूतांचा शिरच्छेद केला. रावण सैन्य एकत्र घेऊन कुबेराच्या नगरीत चाल करून गेला. कुबेराच्या दूतांनी रावण आपल्या अलकावतीला वेढा घालून असे सांगितले. कुबेराने सर्व सैन्य सिद्ध केले. कुबेराने प्रचंड गर्जना करून रावण सैन्यावर चाल केली. कुबेराने मरीचीला मूर्छांगत केले. रावणाने कुबेरावर हल्ला केला, त्यामुळे कुबेर घायाळ झाला. कुबेर आपल्या नगरीत परत आला. रावणाने पाठलाग केला. त्यावेळी कुबेराचा सूर्यभानू नावाचा द्वारपाल रावणाबरोबर युद्ध करू लागला. त्याने रावणासह सर्व सैन्यास पळवू लावले. पुन्हा रावणाने कुबेरावर प्रचंड सेना घेऊन चाल केली. मणिभद्र नावाच्या यक्षाला घायाळ केले. मणिभद्राने प्रचंड गदेने रावणाला खाली पाडले. रावण क्रोधाने संतापला. त्याने कुबेरावर हल्ला करून त्याला मूर्छित केले. कुबेराच्या प्रधानाने कुबेराला रणांगणातून बाजूला येऊन सावध केले. रावणाने कुबेराचे विमान पळवून नेले. आपल्या सर्व प्रधानासह पुष्कर विमानात बसून राहून निघाला. विमान कैलास पर्वतावर येताच एकाएकी तेथे थांबले. त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. कुबेराशिवाय हे विमान पुढे जाणार नाही असा खुलासा मरीचीने राक्षसांस केला. त्यानंतर मोठी आकाशगर्जना झाली. शंकराचे सेवक नंदी यांनी पुढे येऊन रावणाला तेथून त्वरित परत जाण्यास सांगितले. रावण अहंकारी होता. त्याने शंकराची निंदा केली. नंदीने रावणाला भविष्यवाणी ऐकविली. त्यामुळे रावणाने संतापाने शंकराला कैलास पर्वतच उपटून टाकण्यास निश्चय केला. रावण पर्वत हलू लागला. त्यावेळी शंकराने कैलास पर्वत खाली दाबून त्याच्या खाली रावणाला दडपून टाकले. त्यामुळे रावण मोठ्याने आक्रोश करू लागला. ही अवघड परिस्थिती पाहून रावणाच्या प्रधानाने शंकरांना शरण जाण्यास सांगितले. रावणाने शंकराची प्रार्थना केली व वरदान मागून घेतले. शंकराने रावणाला खड्ग दिले व विष्णूच्या हातातून तुझा मृत्यू होईल असे सांगितले.
रावण परत जात असताना हिमालयाच्या पायथ्याशी त्याला एक सुंदर तापसकन्या दिसली. रावण तिच्यावर मोहित झाला व तिला माहिती विचारली. तिचे नाव वेदवती म्हणून सांगितले. विष्णूशिवाय कोणीही विवाह करणार नाही असा आपला निश्चय रावणाला सांगितला. रावण तिला बळजबरीने घेऊन जात असताना तिने अग्निकुंडात देह अर्पण केला. तीच वेदवती पुढे मिथिलेची अधिपती जानफा घरी सीता म्हणून अवतीर्ण झाली. वेदवतीने अग्निकुंडात देह अर्पण केल्यावर रावण तेथून पुढे निघाला. तेथे मार्गात मरुद नावाचा राजा यज्ञ करीत होता. रावणाने यज्ञाजवळ जाऊन मारुतीला युद्धाचे आवाहन दिले, परंतु यज्ञ मध्येच सोडून युद्धात जाणे योग्य नाही हे गुरूंनी सांगितल्यामुळे मरुत यज्ञ करू लागला. रावणाने यज्ञीय ब्राह्मणांचे भक्षण केले. अशा प्रकारे सर्व पृथ्वीवरील राजांकडून विजयीचे पदके स्वीकारून रावण अयोध्येला आला. तिथे अनारण्य राजा राज्य करत होता. रावणाने त्याच्याबरोबर युद्धास सुरुवात केली. रावणाच्या आघाताने अरण्य राजा घायाळ होऊन रणभूमीत विव्हळ पडला. स्वर्गात जाण्यापूर्वी त्याने रावणाला शाप दिला, श्रीहरी माझ्या वंशात जन्म घेतील, तुझ्या आणि तुझ्या सर्व कुळाचा नाश होईल. त्यानंतर रावण महिष्मती नगरीला आला. तेथे सहस्रार्जुन नावाचा एक बलाढ्य राजा आपले राज्य करीत होता. सहस्रार्जुन नदीच्या रम्य परिसरात गेला होता. रावण ससैन्य नदीच्या परिसरात गेला. तो रम्य परिसर पाहून तिथे त्याने शिवपूजा आरंभ केली. प्रधानाला स्नान करून फुले आणावयास सांगितली. त्याने भरपूर फुले एकत्र करून पूजेसाठी आणली. रावणाने स्वतःजवळील सुवर्ण शिवलिंगाची नर्मदे किनारी स्थापना करून षोडशोपचारी पूजा सुरू केली. यावेळी अर्जुनाने आपल्या सर्व हातांनी सहज म्हणून नर्मदेचे पाणी अडविले. त्यामुळे गंगेचे पाणी अडून ते रावण जिथे पूजा करतो तोपर्यंत आले. चारी बाजूंनी पाणी वाढल्यामुळे रावण चिंता करू लागला. त्याने पूजेचे विसर्जन केले. पाणी वाढण्याचे कारण शोधण्यासाठी रावणाने प्रधानास पाठविले. प्रधानाने पाहिले तर सहस्रार्जुनाचे पाणी अडविले होते. त्यामुळे पूजेच्या ठिकाणी चारी बाजूंनी पाणी वाढलेले होते. सहस्रार्जुन त्याच्यामुळे माझी पूजा थांबली हे जाणून रावण सैन्याला घेऊन सहस्रार्जुनासोबत युद्ध करण्यास निघाला. तेथे आल्यावर सहस्रार्जुनाच्या प्रधानाने सांगितले की जलक्रीडा होईपर्यंत आपण थांबावे. तरी देखील रावणाच्या सैन्य सहस्रार्जुनाच्या प्रधानावर हल्ला केला. ही बातमी समजता सहस्रार्जुना अतिशय संतापला. सहस्रार्जुनाने रावण सैन्यावर प्रहार करून सैन्याचा विध्वंस केला. प्रहस्त प्रधानाचा पराजय पाहून राक्षस सैन्यावर धावू लागले. शेवटी रावण व सहस्रार्जुन यांचे युद्ध झाले. त्यावेळी सहस्रार्जुनाने रावणाला पकडले, आपल्या घड्यात बांधले. तो तसाच आपल्या राज्यात निघून गेला. सहस्रार्जुनाने रावणाला बंदी वासात ठेवले. प्रहस्त प्रधानाने हे वार्ता रावणाचे पिता श्री पौलस्त्यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी स्वतः येऊन रावणाची सुटका केली. त्यानंतर रावण आपल्या प्रधानासह फिरत फिरत किष्किंधा नगरीत आला. तेथे वाली राज्य करीत होता. त्यावेळी वाली समुद्र स्नान करण्यासाठी गेला होता. तो येईपर्यंत धीर धरण्याला वालीच्या प्रधानाने सल्ला दिला. तरी देखील रावण हा अहंकारी असल्यामुळे तो समुद्र काठी गेला. त्या ठिकाणी वाली ध्यान करीत बसला होता. त्याला मागून हळूच पकडावे हा विचार करून रावण त्याच्याजवळ गेला. हळूच पकडणारा तेवढ्याच वालीने त्याला त्वरित पकडले. त्याने रावणाला आपल्या बगलीत ठेवले आणि स्नान करू लागला. रावणाच्या नाकातोंडात पाणी गेल्यावर त्याचा जीव कासावीस झाला. वाली नगरीत आल्यावर रावणाची सुटका केली. रावणाने वालीची स्तुती केली. वालीकडे मैत्रीची अपेक्षा केली. त्यावेळी अपेक्षा मान्य केली. रावण पुढे वाटचाल करीत असताना तिथे त्याला नारद मुनीचे दर्शन झाले. नारदाने रावणाची स्तुती केली आणि यमराजावर स्वारी करून जिंकल्याचा सल्ला दिला. रावण यमाकडे निघाला. त्यावेळी नारद आधीच यमाकडे जाऊन रावण युद्धास येत आहे असे सांगून यमास जागृत केले. रावणाने आपल्या सैन्यासह
यमापुरीचा हल्ला केला. यमाच्या बंदोबस्त असलेल्या लोकांना मुक्त केले. त्यानंतर रावण सैन्यात आणि यम सैन्यामध्ये मोठी लढाई होऊन यमाच्या सैन्याचे रावणाच्या सैन्यावर पराजय केला. त्यामुळे संतापून रावणाने पशुपताश सोडले. त्यामुळे यम सैन्याला मोठा पराभव झाला. यम लढाईत निघाला. त्याने आपल्या हातात कालदंड घेतला, परंतु ब्रह्मदेवाने रावणाला मारू नये असे यमाला सांगितले. यम युद्ध न करता निघून गेला. त्यानंतर रावण पाताळातील भोगवती नगरीकडे आला. तेथे निवांतवच नावाचे राज्य होते. त्याच्याबरोबर राक्षस सैन्याने युद्ध केले. कोणाचाही पराजय होईना. ब्रह्मदेवाने निवांतकच्याला सांगून त्याने रावणाशी मैत्री केली. त्यानंतर रावण वरुण राजाच्या अश्वपुरीला आला. तेथे वरुणाशी युद्ध होऊन मोहदराने वरुणाचा पराभव केला. वरुण घाबरून ब्रह्मलोकी निघून गेला. रावण पाताळातील बळीच्या भावनाकडे आला. तेथील अमरावतीचे ऐश्वर्य महान होते. ते पाहून रावण चकित झाला. रावणाने आपला प्रहस्त प्रधानाला त्या नगरीची व तेथील राजाची माहिती आणावयास सांगितले. प्रवेशद्वारामध्ये प्रहस्ताची व रावणाची भेट झाली. प्रहस्ताने त्याला राजाची माहिती विचारली. वामनाने बळीची सर्व माहिती सांगितली. बळीच्या दारात स्वतः विष्णू रक्षक म्हणून काम करीत आहेत हे देखील सांगितले. रावण बळीजवळ स्वतः गेला. रावणाने अहंकारी बोलणे ऐकून बळीने त्याला वामनाशीच युद्ध करण्यास सांगितले. रावणाने मुष्टीच्या आघाताने बळीचा ठार करण्यास सांगितले. बळी सारीपाट खेळत होता. त्याचा एक प्यादा खाली पडला होता. बळीने तो फासा रावणास उचलून आणायस सांगितला. रावण तो फासा उचलता येईना. त्याने तो 20 हाताने उचलला. प्रयत्न सुरू केला. त्यावेळी तो धरणीवर आपटला. रक्तबंबाळ झाला. बळीने त्याला आपल्या दूतांच्या तर्फे उचलून राजवाड्याबाहेर पाठवून दिले. रावण नगरीच्या बाहेर जाऊ लागला, परंतु वामनाने त्याला नगरीकडे कोंडले. रावण भिक्षा मागून पोट भरू लागला. ही बातमी रावणाने वडील पौलस्त्याला कळली. त्याने बळीजवळ येऊन रावणाची सुटका केली. रावणाचे मुंडन करून त्याला नगराबाहेर पाठवले. रावणाने वरुणाकडच्या स्त्रिया पळवून आणून लंकेत ठेवल्या होत्या. पती विरहामुळे त्या आक्रोश करीत होत्या. रावणाच्या अशा वागण्यामुळे शापवाणी ऐकावी लागली. शूर्पणखेचा पती विदुलजिह्व युद्धात ठार झाला होता. ती रावणाजवळ शोक करत होती. रावणाने तिला शांत केले. तिला राहण्यासाठी दंडकारण्य दिले. तिच्या संरक्षणासाठी खर व दूषाने विहीर पाठविले. यापूर्वी रावणाने गंधर्व कन्यांना पळवून आणले होते. त्यामुळे विभीषणाने त्यांना दोष दिला होता. सर्व कुळाचा नाश होणार आहे हे रावणाला सांगितले होते. विभीषणाने आपली बहीण कुंभिनसी हिला मधु दैत्याने पळून नेल्याची बातमी सांगितली. रावणाने मधु दैत्यावर स्वारी केली. रावण मधुपुरीस आल्यावर मधुनशीने मधु दैत्याला ठार करू नये असे सांगितले, कारण त्यामुळे वैधव्य येईल. कुंभिनसी मधूची आणि राक्षसाची भेट घडवून आणली. मधूने रावणाचा सत्कार करून त्याची मैत्री स्वीकारली. त्यानंतर रावण अलकावती नगरीमध्ये आला. तेथे अप्सरांमध्ये श्रेष्ठ असलेली रंभा दिसली. त्याने पळाला जाऊन रंभेचा हात पकडला. रंभेने सांगितले की मी तुमच्या पुत्राशीची पत्नी असल्यामुळे आपण माझे सासरे आहात. रावणाने तिच्यावर अतिप्रसंग केला. रंभेने आपल्या नलकुबेर पतीला बातमी सांगितली. त्याने संतापून रावणाला शाप दिला. रावणाने दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला हात लावला तर रावणाचा मृत्यू होईल. रावण इंद्राच्या अमरावतीकडे आला. रावण आलेला कळताच इंद्राने देवाचे सैन्य सज्ज केले. त्याने विष्णूलाही प्रार्थना केली. विष्णूने योग्य काळी रावणाचा सर्वनाश होईल असे इंद्राला आश्वासन दिले. त्यानंतर राक्षसांचे व देवाचे घनघोर युद्ध झाले. अष्टवसूपैकी चित्रवसूने
लीला गदेने ठार केले. सुमानी ठार झालेला पाहून इंद्रजित युद्धासाठी पुढे आला. त्याने आणि इंद्रपुत्र जयंताने युद्ध सुरू झाले. दैत्याचे जयंताला रणरंगातून पडविले. त्यामुळे देव दैत्यामध्ये मोठा हाहाकार निर्माण झाला. ते पाहून इंद्र स्वतः युद्धासाठी आला. इंद्राने रावणाला पकडले, परंतु इंद्रजिताने मायावी रूप धारण करून रावणाला सोडवले. इंद्राचा क्रोध मोडून इंद्रजिताने इंद्राला पकडून नेले. ही वार्ता ब्रह्मदेवाच्या कानी पडली. ब्रह्मदेव लंकेत आला. इंद्राला सोडावे असे त्याने रावणाला सांगितले. त्यावेळी इंद्रजिताने मरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला. ब्रह्मदेवाने सांगितले असे होणे शक्य नाही. त्यामुळे इंद्रजित म्हणाला, माझ्यावर प्रसंग येईल त्यावेळी मी जर यज्ञ केला तर मला अश्वासहित रथ प्राप्त व्हावा आणि त्यावर आरूढ होऊन युद्ध करावे तर मला अमृतत्व प्राप्त व्हावे. ब्रह्मदेवाने तसा वर दिला. त्यामुळे इंद्रजिताने इंद्राची सुटका केली. त्यानंतर विस्तृतपणे अहिल्याची कथा आलेली आहे. त्याप्रमाणे हनुमंताची जन्मकथा आणि रामगुण संकीर्तन केल्याचे अंतरंगावरील देवत्व प्रगट होते इत्यादी विषयाची सविस्तर वर्णन आहे. श्रीरामांचे दर्शनासाठी आलेले सर्व राजांचा मान सन्मान केला आणि ते स्वस्थ परत गेले. भरत लक्ष्मणाने मांडलिक राजाकडून कर रूपाने वसूल केलेली संपत्ती वानरांना व राक्षसांना वाटली. सुग्रीवाला सुराज्याचा उपदेश करून किष्किंधेला पाठवले. श्रीरामाने हनुमंताला वरदान दिले आणि सर्व वानर सेनेला भरावलेल्या अंतकरणाने सर्वांचा प्रेम निरोप घेतला. कुबेराने पुष्पक विमान रामाकडे पाठवून दिले. ते श्रीरामाच्या सेवेसाठी आले होते. एकदा श्रीराम व सीता हाटी गेले असताना सीतेला डोळे लागण्याचे रामाच्या लक्षात आले. श्रीरामाला फार आनंद झाला. तुला काय आवडते ते सांग असे राम सीतेस म्हणाले. ते ऐकून आपल्या तपोवनातील ऋषींच्या सहवासात राहावे असे वाटते असे सीतेने श्रीरामांना सांगितले. एके दिवशी श्रीरामाने सभेत येऊन भद्र नावाच्या एका सभानायकाला आपल्या कारभाराविषयी लोकांना काय वाटते ते सांगा असे विचारले असता राम राज्याभिषेक लोकांचे चांगले मत आहे असे सांगितले. रामाने त्याला पुन्हा विचारले, खरे काय असेल ते सांग. त्यावेळी तो सभानायक म्हणाला, रावणाच्या वनात काही महिने सीता राहिल्यामुळे तिला आपण घरात घेतली. त्याबद्दल लोक नाराज आहेत. लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका आहेत. लोक आपल्या हातून दोष देत आहेत, पण स्पष्ट बोलण्याचे कोणी धाडस करत नाही. लोक कल्याण हा तर रामराजाचा प्राण आहे. रामाला अतिशय वाईट वाटले. त्याने लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी लक्ष्मणा सीतेला वनात सोडून येण्याचे सांगितले. ते ऐकून लक्ष्मणाला अतिशय दुःख झाले, परंतु रामाची आज्ञा पाळणे आवश्यक होते. लक्ष्मणाने सुमंताकडून रथ तयार करून घेतला. सीतेला रथात बसण्याची विनंती केली. लक्ष्मण सीतेला घेऊन गोमतीच्या तीरावर आला. पुढे काय होणार आहे याची काहीही कल्पना सीतेला नव्हती. गोमती तीरावर आल्यावर लक्ष्मण अतिशय भावविह्वल झाला. दुःखाने त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. पैल तीरावर पोचल्यावर सीतेने लक्ष्मणाला दुःखाचे कारण विचारले. त्यावेळी लक्ष्मणाने रामाची आज्ञा सांगितली. त्यावेळी सीता खाली कोसळून मूर्छित झाली. सीता सावध झाल्यावर तिने राम आज्ञा पाळण्यासाठी लक्ष्मणास अयोध्येस परत जाण्यास सांगितले. श्रीरामाने सर्व सासवांना नमस्कार सांगितला. वयास सांगितले. शोकाकुल होऊन लक्ष्मण अयोध्येकडे निघाला. तेथील एका झाडाखाली सीता एकटीच बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आश्रमात येणाऱ्या काही मुलांनी ती बातमी वाल्मिकांना जाऊन सांगितली. वाल्मिकींनी ताबडतोब सीतेला ओळखले. त्यांनी सीतेला धीर दिला व आपल्या आश्रमात घेऊन आले. लक्ष्मण परत अयोध्येत आल्यावर त्याने सीता वियोगाचे दुःख सुमंतास सांगितले. त्यावेळी सुमंत म्हणाला, पूर्वी दशरथांना दुर्वास ऋषींनी रामाच्या जीवनात पत्नी वियोगाची घटना घडणार आहे असे सांगितले होते. लक्ष्मण अयोध्येस येऊन पोचला. लक्ष्मण रामाला भेटला. आपल्या आज्ञेप्रमाणे
सीतेला वनात सोडण्याचे सांगितले. रामाने त्याची प्रशंसा केली. राजाने प्रजेसाठी कसे वागले पाहिजे. रामाने नृगराजाची कथा सांगितली. एका ब्राह्मणाला गाय दान मिळालेली होती. ती राजाच्या मंदिरात शिरली. राजाला काही माहीत नव्हते. राजाने ती गाय दुसऱ्या ब्राह्मणाला देऊन टाकली. पहिला ब्राह्मण आपली गाय हरवली म्हणून बराच काळ शोधून फिरत होता. एके दिवशी आपली गाय त्याला दुसऱ्या ब्राह्मणाच्या हातात दिसली. तो गायला हाक मारताच ती गाय त्याच्या मागून जाऊ लागली. दोन्ही ब्राह्मणांमध्ये संघर्षास सुरुवात झाली. ते नगराच्या राजाकडे आले, पण राजाची काही भेट होईना. त्या दोन ब्राह्मणांनी राजाला तू सरडा होशील असा शाप दिला. ही बातमी राजाला कळताच त्याने ब्राह्मणाला क्षमा मागितली व दुसऱ्या हजारो गायी दान देण्याचे कबूल केले. परंतु ब्राह्मणाची त्या गायी घेण्याचा नकार दिला. शेवटी युद्धकाळात विष्णू अवतार घेऊन ते वेळी शापापासून मुक्तता करतील असा राजाने उत्शाप दिला. ते ब्राह्मण निघून गेले. प्रजेचा शाप राजाला कसा भोगावा लागतो हे रामाने लक्ष्मणास पटवून दिले. या कथेनंतर लक्ष्मणाला रामाने नेहमी राजाची कथा सांगितली. यज्ञासाठी त्यांनी वसिष्ठांना बोलवले होते, परंतु यज्ञासाठी जाणे आवश्यक आहे असे सांगून वसिष्ठ निघून गेले. निमी राजाने त्यानंतर गौतमांना यज्ञाचे पुरोहित करण्यास सांगितले. यज्ञ सुरू झाला. त्यानंतर वसिष्ठ ऋषी आले. गौतमांना आचार्यपद दिल्यामुळे राजाने आपला अपमान केला असे समजून वसिष्ठांनी राजाला यज्ञात विघ्न निर्माण होईल असा शाप दिला. हे ऐकून राजाने वसिष्ठांना अचेतन स्वरूपात तुम्ही राहा असा शाप दिला. वसिष्ठांना शाप मिळाल्यावर त्यांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन शापमुक्तीचा उपाय विचारला. ब्रह्मदेव वसिष्ठांकडे गेले. श्रीरामाने लक्ष्मणास पुढे या तिची कथा सांगितली आहे. श्रीरामांच्या दर्शनासाठी आल्यावर ऋषींनी त्याची स्तुती केली आणि रामाला गोपाळनंदन मधूची कथन केले. पूर्वी कलियुगात मधुदैत्य नावाचा एक राक्षस होता. तो धर्मनिष्ठ होता. तो सदाचार संपन्न होता. त्याने शुद्ध आचरण पाहून एकदा शंकरांनी त्याला प्रसन्न होऊन एक शूळ दिला. शंकर भगवान म्हणाले, ज्यावेळी तू अधर्माने वागशील त्यावेळी हा शूळ तुझ्याकडे न राहता तो माझ्याकडे परत येईल. ऋषींना त्रास देण्यासाठी या शूळाचा जर उपयोग करशील तर तुझा स्वतः घात होईल. असे बोलून शंकर निघून गेले. मधूला लावण्यासूर नावाचे एक पुत्र झाला. त्याचे आचरण अत्यंत पापी होते, त्यामुळे त्याला सदैव चिंता वाटत होती. मधूने आपला शूळ त्याला दिला आणि वरुणालयाला जाऊन राहण्यास सांगितले. लवणासूर हा दुष्टपणाने वागणारा होता, त्यामुळे त्याने ऋषींना त्रास देण्यास सुरुवात केली. अनेक तऱ्हेने प्राणी मारू लागला. लवणासुराच्या त्रासाचा सर्व जण कंटाळून गेले. श्रीरामाने लवणासुराला ठार करण्यासाठी शत्रुघ्नाला पाठवले. श्रीरामाने जाताना त्याला वरदबाण दिला. त्यावेळी शत्रुघ्न लवणासुराकडे गेला. त्यावेळी तो गावातून शिकारीसाठी बाहेर पडला होता. शत्रुघ्न गावाच्या वेशीजवळ त्याची वाट पाहत थांबला. काही काळाने लवणासूर शिकार करून गावाकडे येण्यास निघाला. शत्रुघ्नाने रामाने दिलेल्या वरदबाण मारून लवणासुराला ठार केले. सर्व ऋषीमुनींना आनंद झाला. शत्रुघ्नाने ती नगरी पुन्हा सुंदर बनवली. 12 वर्ष तो तेथे राहिला. श्रीरामाच्या दर्शनासाठी आल्यावर श्रीरामाने आशीर्वाद दिला आणि मधुपुरीचे राज्य करावयास सांगितले. शत्रुघ्न मधुपुरीस निघून गेला. त्यानंतर एके दिवशी एका ब्राह्मणाचा 5 वर्षाचा मुलगा मृत्यू पावल्यामुळे रामाकडे आला. तू अधर्माने वागलास त्यामुळे मुलगा मृत्यू पावला असे तो ब्राह्मण रामास म्हणाला व मोठ्याने विलाप करू लागला. त्यावेळी रामाने त्याचे सांत्वन केले आणि त्याला धीर दिला, आधार दिला. महर्षी नारदाने 4 वर्णाचे महत्त्व विशद केले. स्वधर्माचे आचरण न केल्यामुळे असे घडत आहे हे असे सांगितले. श्रीरामाने अधर्माने कोण वागत आहे हे शोधून काढण्यासाठी सांगितले. तसेच त्याला पकडून कडक शासन करण्यास देखील सांगितले. श्रीरामाने अधर्माचे आचरण करणाऱ्या शोध घेतला, पण कोणी सापडला नाही. रामाने दक्षिण दिशेत आणखी शोध घेतल्यावर डोके खाली व वर पाय करून धूम्रपान करणारा एक माणूस आढळला. रामाने त्या तापशीस असे का करता म्हणून विचारले. त्यावेळी तो म्हणाला, मी शूद्र असून मला
समाजात मान सन्मान मिळावी म्हणून मी हे तप करीत आहे. त्याचे हे घोर कृत्य पाहून रामाने एक बाण काढला आणि त्याचे मस्तक धडावेगळे केले. ज्या क्षणी हा अघोर तापशी मरेले त्या क्षणी अयोध्येत आलेला ब्राह्मणाला मुलगा जिवंत झाला. ब्राह्मणाने हे आश्चर्य पाहिले आणि आपला पुत्र घेऊन निघून गेला. श्रीरामाला आता अश्वमेध यज्ञ करायचे ठरविले. रामाने भरत शत्रुघ्नांना ही बातमी सांगितली. ब्रह्महत्येतील दोष घालवण्यासाठी इंद्राने अश्वमेध यज्ञ केला होता. वृत्रासुर हा ब्राह्मण होता. इंद्राकडून त्याची इच्छा हत्या झाली होती. त्यामुळे इंद्राने अश्वमेध करून आपला ब्रह्महत्येचा दोष घालवण्या ही कथा रामाने आपल्या बंधूला सांगून अश्वमेधाचे श्रेष्ठत्व पटवून दिले. त्यानंतर प्रजापतीला पुत्र येईल राजाची कथा सांगितली. अश्वमेध यज्ञ करण्यासाठी निमेष राज्यातील एक जागा सर्वांच्या मताप्रमाणे निश्चित करण्यात आली. त्या जागेपासून जवळच वाल्मिकींचा आश्रम होता. तिथे सीतेला 2 मुले लव आणि कुश यांना वाल्मिकी रामायण गायनाचा पाठ दिले होते. तसेच त्यांना शास्त्रस्य विद्यासुद्धा तिथेच शिकवली होती. अश्वमेध यज्ञ सुरू केल्यावर यज्ञमंडपात जाऊन तेथे रामायणाचे गायन करण्यास वाल्मिकींनी लव कुश यांना सांगितले. परंतु कोणाकडूनही धन घेवायचे नाही असे त्यांना स्पष्ट बजावले होते. वाल्मिकी सद्गुरूंना वंदन करून रामाधिक सर्व मंडळीसमोर गायन करून सर्वांना आनंदी केले. रामाला देखील अतिशय आनंद झाला. रामाने त्यांना अगणित धन देऊन केले. आम्ही आल्यामुळे आम्हाला धन नको असे सांगून ते दोघे कुमार वाल्मिकींच्या आश्रमात परत आले. त्यांना रामायण गायनाचा परिणाम वाल्मिकींना आणि सीता मातेला निवेदन केला. हे ऐकून दोघांची चित्तवृत्ती प्रसन्न झाली. अश्वमेधासाठी सोडलेला घोडा सर्व अलंकाराने युक्त होता. त्याच्या डोक्याला रामाच्या आज्ञेची पत्रिका बांधून ठेवली होती. त्याच्या संरक्षणासाठी चतुरंग सैन्य आणि शत्रुघ्न घोड्यावर मागून निघाले होते. घोडा पकडून युद्धास तयार व्हावा अथवा मांडलिकत्व स्वीकारावे अशी पत्रिका घोड्याच्या डोक्यावर बांधली होती. अनेक राजे महाराजे त्यांना मांडलिकत्व स्वीकारले. एके दिवशी तो घोडा वाल्मिकांच्या आश्रमाजवळ आला. रामाने कुतूहलतेने त्या घोड्याला पकडले. त्याच्यावरची पत्रिका वाचली. त्याला हसू लागले. त्याने ती पत्रिका फाडून टाकली आणि घोड्याला पकडले आणि केळीच्या वनात बांधून ठेवले. घोड्याच्या गळ्यातील रत्नमाळ अवघ्या गळ्यात घालून आनंदाने नाचू लागला. एकाएकी घोडा नाहीसा झालेला पाहताच घोड्याचे रक्षक धावत धावत आले. त्यावेळी एका 10 वर्षाच्या कुमाराने घोडा पकडून ठेवला त्यांना दिसला. ही गोष्ट वाल्मिकांना कळली. वाल्मिकांनी सीतेला सांगितले. सीतेने घोडा सोडून देण्याची पुन्हा पुन्हा सांगितले. पण लव म्हणाला, मी कोणत्याही महावीराशी युद्ध करणार तयार आहे. एवढ्यात शत्रुघ्न सर्व सैन्य घेऊन आश्रमाजवळ आला. वाल्मिकींना वंदन केले व तो युद्धासाठी पुढे निघाला. शत्रुघ्नाने त्या बालकाला युद्ध करू नकोस अरे पुन्हा पुन्हा सांगितले. त्यावेळी लवने शत्रुघ्नाला युद्धाचे आवाहन दिले. दोघांचे युद्ध सुरू झाले. शेवटी शत्रुघ्नाने लवला त्याच्या चाकाला बांधून तो पुढे जाऊ लागला. ही वार्ता सीताला कळताच ती मोठ्याने विलाप करू लागली. त्यावेळी कुश आला. त्याने मातेला विचारले की तू विलाप करतेस. सीतेने सर्व हकीकत सांगितली. कुश युद्धास गेला. त्यावेळी सीतेने त्याला सांगितले की तू कोणाला मारू नकोस, फक्त त्याला पकडून आण. कुशाने मातेचा निरोप ऐकला. वंदन करून तो युद्धास निघाला. कुश आपल्या मदतीला आलेला पाहून लव यास फारच आनंद झाला. कुशाने शत्रुघ्नास युद्धाचे आवाहन दिले. नारायण अस्त्र सोडून शत्रुघ्न सैन्याला घाबरून सोडले. कुशने लवला बंधनातून मुक्त करून आपल्याकडे आणले. त्याने शत्रूंला घायाळ करून आपल्या तबल्यात घेतले. त्यानंतर त्याला भरताला आव्हान दिले. भरताचे कालदंड सोडतात कुशाने आपल्या बाणाने तो कालदंड तोडून टाकला. कुशाने भरत व शत्रुघ्न यांना अस्त्राच्या साहाय्याने बंधनात गुंतून ठेवले. हा पराक्रम पाहून वाल्मिकी ऋषींना व सीतेला आनंद झाला. या युद्धात जे सैन्य वाचले त्यांनी धावत धावत जाऊन अयोध्येत ही घटना सांगितली.
त्यावेळी लक्ष्मण सैन्य युद्धासाठी निघाला. हनुमंत पण युद्धास निघाला. प्रारंभी हनुमंताने मोठी गर्जना करून कुमारांना युद्धाचे आवाहन केले. कुशाच्या एका बाणाने हनुमंताला उंच उडविले व खाली पाडले. लक्ष्मण, सुग्रीव व अंगद यांच्याशी पराभव केला. सर्वांना पकडून आश्रमाजवळ आणले. ही बातमी रामापर्यंत आली. श्रीरामाला आश्चर्य वाटले. त्यांनी या पराक्रमी बालकांबरोबर स्वतः युद्धास जाण्याची तयारी केली. त्यावेळी कुमारिकांचे आणि रामाचे युद्ध झाले. रामाने कितीही बाणांचा वर्षाव केला तरी कुमारांचा पराजय होईना. शेवटी वसिष्ठांनी रामास युद्ध थांबवण्यास सांगितले. युद्ध थांबल्यावर त्यांनी वाल्मिकी ऋषींना बोलावून घेतले. वाल्मिकींना लवकुश यास सांगताच त्यांनी भरत, शत्रुघ्न वीरांना मुक्त केले. वाल्मिकांना सीता वनात आल्यापुढे काय झाले याची वृत्तांत सांगितला. ते लवकुश ही आपली बालके आहेत असे सांगून त्यांना सांभाळ करण्यास सांगितले. त्यांनी लवकुश यांना जवळ बोलावून रामाच्या स्वाधीन केले. त्यानंतर वाल्मिकींनी सीतेला बोलावून घेतले आणि तिला रामाच्या स्वाधीन केले. पत्नी व मुलांची भेट झालेली पाहून रामाला सर्वांनाच परम आनंद झाला. मुलांचा पराक्रम पाहून श्रीरामाला अतिशय आनंद झाला. रथावर आरूढ होऊन श्रीराम, सीता, कुश, लव हे अयोध्येकडे निघाले. अयोध्येला ही बातमी कळली. अयोध्या नगरीत सजवण्यात आले. कौशल्याने सीता, लव, कुश यांना आरतीचे ओवाळले आणि उष्ट काढली. सर्वांना आनंदी आनंद झाला. साऱ्या नगरात सीता रामचंद्र ही जय याचा जय जयकार झाला. विभीषण सर्वांना वंदन करून लंकेत गेला. एकदा नारदाने व मूढकासुराची भेट झाली. त्यावेळी आपले मरण कोणाच्या हातून आहे असा प्रश्न नारदाने विचारण्यात आला. नारदाने सांगितले, जनक राजाची कन्या सीता हिच्या हातून तुझा वध होईल. शिवाचे वरदान लाभलेला अहंकारी मूढकासूर नारदाच्या व बोलण्याचे आश्चर्य वाटले. त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. आपल्या नगरातील सर्व राक्षसांना सांगितले. राक्षसांनी त्याला विभीषणास युद्ध करून लंकेचे राज्य जिंकून घे अथवा वनात निघून जा असे सांगितले. ते ऐकून मूढकासूर अतिशय संतापला. त्याने विभीषणाला जिंकून लंकेचे राज्य जिंकण्याची प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा विभीषणास कळली आणि त्याने प्रधानाला व सैन्याला पाठवून त्याचे युद्ध करण्यास सांगितले. विभीषणाचे सैन्य युद्धास गेले, परंतु मूढकासुराने त्यांना सहज पराजय केला. विभीषणाचा क्रोध वाढला व तो सैन्याला घेऊन युद्धास निघाला. दोघांचे घनघोर युद्ध झाले. मूढकासुराने विभीषणास मूर्छित केले. मूढकासुराचे लंकेचे राज्य स्वतः घेतले. विभीषणाला पराजय झाल्यावर तो अयोध्येला जाऊन रामाला शरण गेला. त्याने घडलेले वृत्त श्रीरामांना कथन केले. त्यावेळी वसिष्ठांनी सीतेकडून त्याचा वध होईल असे सांगितल्यामुळे रामाला आनंद झाला. श्रीरामांनी युद्धात जाण्याची तयारी केली. सीतेला पुरुषाचा वेश धारण करून घोड्यावर बसविले. श्रीरामही युद्धास गेले. श्रीराम व मूढकासुराचे युद्धास प्रारंभ झाला. सीतेने श्रीरामाचे स्मरण करून एक बाण सोडला आणि त्या बाणाने मूढकासूरचा शिरच्छेद झाला. तो बाण पुन्हा सीतेच्या भात्यात येऊन समाविष्ट झाला. श्रीरामाने विभीषणास लंकेचे राज्य दिले. अयोध्येचे राम राज्य सुखाने सुरू असताना कैकेयीने सीतेच्या चारित्र्याबद्दल आपली भावना व्यक्त केली. हे ऐकून सीतेला अतिशय दुःख झाले. आपण अग्निदिव्य करूनही आपणास लोक अजून बोलतात हे पाहून सीतेने धरतीमातेला अंतःकरणापासून प्रार्थना केली. आपल्याला सामावून घेण्याची प्रार्थना केली. प्रचंड आवाज करून धरतीमाता दुभांगली. सीतेने श्रीराम व सर्वांना वंदन केले. धरणीमातेतून प्रगट झालेली सिंहासनावर सीता बसली आणि धरणीमातेने तिला सामावून घेतले. दुभंगलेली जमीन पुन्हा होती तशी झाली. सर्वांच्या डोळ्यात देखील ही घटना घडली. श्रीरामांना अपार दुःख झाले. श्रीराम विलाप करू लागले. धरणी मातेवर बाण सोडण्यास श्रीराम तयार झाले. श्रीरामाचा आवेश पाहून सर्वजण भयभीत झाले. त्यावेळी ब्रह्मदेव प्रगट झाले आणि त्यांनी श्रीरामाचे सांत्वन केले. त्यानंतर श्रीरामाने सभा विसर्जित केली. लवकुशाला घेऊन ते यज्ञशाळेत गेले. श्रीरामाने आता कशात मन लागेना. सीता नसल्यामुळे त्यांचे मन कशात रमेना. कालांतराने सर्व मातांनी देह ठेवल्यावर श्रीरामांनी त्यांची शास्त्रविधी
पूजाप्रमाणे उत्तरपूजा करून त्यांना स्वर्गात पाठवले. त्यानंतर भरताच्या आंजोळीहून आलेल्या गर्गमुनींनी सांगितल्याप्रमाणे भरताने गंधर्वपुरीवर स्वारी केली. तेथील राजाला पराभव केला आणि गंधर्वपुरीचे राज्य प्राप्त केले. श्रीरामाच्या आदेशानुसार अंगदाच्या मुलाला अंगद पुरीचे व लक्ष्मणाच्या मुलाला चंद्रकेतू याला राज्यवतीचे राज्य दिले. भरत लक्ष्मण यांनी त्याचा अभिषेक केला. त्यानंतर श्रीरामांना भेटव्यास एक दूत आला. त्याने श्रीरामांबरोबर एकांतात बोलवायचे आहे असे सांगितले. श्रीरामांनी त्याला बोलावले व एकांतात दोघे बोलू लागले. तो दूत म्हणजे काळ होता. त्याने श्रीरामास सांगितले, आपले पृथ्वीवरील अवतार कार्य पूर्ण झाले आहे, तरी आपण आता स्वर्गात यावे. इंद्रादिक देवांनी इच्छा पूर्ण करावी. त्यावेळी गर्गमुनी भेटव्यास आले होते. तो निरोप रामास सांगण्यासाठी लक्ष्मण आत गेला. श्रीरामांनी लक्ष्मणास अवतार कार्य पूर्ण करण्यास सांगितले. श्री लक्ष्मणाने शरयू नदीत प्रवेश करून आपले अवतार कार्य पूर्ण केले. लक्ष्मण निघून गेल्यावर श्रीराम सर्वांना घेऊन शरयू नदीच्या किनाऱ्यावर आले. तेथे दिव्य देह धारण केला आणि सर्वांच्या समोर वैकुंठ लोकी गमन केले. श्रीरामचंद्र भगवान की जय. श्री रामचंद्र की जय.